हाय हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर आता आम्ही निघालो होतो फिरायला। कुठे निघालो तर आज 26 जानेवारीचा व्हिडिओ आहे। तर 3 दिवस मिस्टरांना सुट्ट्या होत्या, शनिवार रविवार सोमवार 2 दिवस तर घरामध्ये कार्यक्रम होता हळदी कुंकवाचा, सईचं बोरनान, त्यामुळे त्यातच गेले। तर मग एक दिवस सुट्टीचा। तर आता आम्ही निघालो होतो कुठेतरी बाहेर। कुठे जातो तर बघत राहा। इथे बोलत होते पण खूप जास्त गाड्यांचा आवाज होता। तर नम्रताची भाची आणि आमचे चिल्ले पल्ले, तर आम्ही असे सगळेजण जाणार आहे। कुठे जातो तर बघत राहा, खूप छान व्हिडिओ असणार आहे आजचा। तर संपूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच कमेंटमध्ये सांगा। चला तर इकडे मिस्टर आणि दाजी पुढे होते। तर चला तर आम्ही आता आलेलो आहे, कारण जास्त काही बाहेरचं शूट घेतलं नाही। तर आता आम्ही आलो होतो साधना मिसळला, चुलीवरची मिसळ। मला बऱ्याच दिवसातून यायचं होतं, पहिले खूप म्हणजे आधी आलेलो आहे आम्ही, 1-2 वेळेस आलेलो आहे। खूप छान टेस्ट आहे इथल्या मिसळची। आणि आज गर्दी तर बघा, बाहेरच एवढी गर्दी आहे, मध्ये तर इतकी वेटिंग होती, खूप वेटिंग होती। म्हणजे आमचा नंबर आहे ना 359 असा नंबर होता। तर आम्ही ना खूप वेळ वेटिंगला बसलेलो होतो, कारण खूपच गर्दी होती। 26 जानेवारीला सगळ्यांना सुट्ट्या असतात, त्यामुळे सगळेच जण फिरायला निघतात, बाहेर निघतात। आणि साधना मिसळमध्ये म्हणजे छान छान बाहेर फिरण्यासारखे पण छान जागा आहे, लहान मुलांना पण खेळायला आहे। तर त्यामुळे मग आम्ही आलेलो होतो इकडे। तर म्हटले चला सईला पण सुट्टी आहे, सईच्या नंतर एक्झाम चालू होणार आहे, लहान मुलांना थोडं फिरवून आणू। तर आता आम्ही दोघीही नम्रता आणि मी मैत्रीण आहेत, तर आम्ही दोघीही पण आलेलो होतो। चला तर खूप छान असणार आहे आजचा व्हिडिओ, तुम्हालाही मी दाखवते। तर खूप छान आहे, इथे पण असं खेळण्याचं होतं। तर तिथे इतकी गर्दी होती, पण म्हटले आपण पहिले नंबर लावूया आणि त्यानंतर बाकी फिरूया। पण बाकी फिरायला वेळच भेटला नाही, कारण खूप गर्दी होती आणि जिथे जाऊ तिथे गर्दी। म्हटले बापरे, उगीच चुकीच्या वेळेस आलो असं वाटलं आम्हाला। पण मग सुट्टीचा दिवस असला की आपल्याला वाटतं की कुठेतरी बाहेर जावं। हे बघा इथे पण भरपूर गर्दी, हे बघा वेटिंग काउंटरला तिथे नंबर लावलं मिस्टरांनी। आणि हे बघा एवढे सगळे काही आमच्या आधी वेटिंगला होते, काही बाहेर होते, ते माईकवर नाव पुकारायचे ज्यांचा नंबर येईल त्यांना। पण बाहेर गेल्यानंतर अजिबात आवाज येत नव्हता, म्हणजे आपलं नाव पुकारल्यानंतर। त्यामुळे मग आम्ही मध्येच बसून राहिलो, कारण मुलं पण होती, मुलंही मस्त फुग्यांसोबत खेळत होती। हे बघा आज 26 जानेवारी होती, त्यामुळे छान मस्त सगळे केले, तिरंगेचे फुगे लावलेले आहे आणि लाइटिंग वगैरे खूप छान असं सजवलेलं होतं। तर दरवेळेस काही ना काही वेगवेगळं असं सजवलेलंच असतं। सई खूप इथे मला बोलूनच देत नव्हती, तिला काहीतरी पाहिजेच होतं, म्हणजे तिला बलून पाहिजे होते आणि ती म्हणत होती द्याच मला द्याच। इकडे आम्ही सगळे काही बसलेलो आहे, मुलंही मस्त बसले होते चेअर घेऊन आणि इकडे दाजी मिस्टर उभे होते, कारण मुलं काही त्यांना चेअर आणली की मुलं घेऊन टाकायचे। आपल्या सईचं मस्त तिच्यासोबत खेळण्याचं चालू होतं। आणि चला तर नंबर लावून मग मिस्टरांनी ते पण इथे बसण्यासाठी आले। त्यानंतर आम्ही फक्त आमचं नाव कधी पुकारेल असा वाट बघत होतो, आमचं नाव कधी येईल। हे बघा सगळ्या मुलांना बलून आणून दिले, मुलं मस्त खेळत होती, मुलांनीही खूप एन्जॉय केला, आम्हीही खूप एन्जॉय केला। आणि हे बघा तर इथे आता बसलेले आहे सगळेजण। चला तर मग आमचा नंबर लागला आणि आम्ही त्यानंतर मग मध्ये आलो। हे बघा गर्दी ही मध्ये खूप होती, तर मग टेबल रिकामे झाले की मी पुढचा नंबर पाठवायचं असं होतं। आता इथे पण खूप मोठा आहे, तरी पण एवढी गर्दी होती, त्या साईडला पण चालू होतं, त्या साईडनी पण नंबर लावायचा। आणि तिकडे तर 2 तास लागणार होते, तर इकडे 1 तास लागणार होतं, म्हणून आम्ही इकडे नंबर लावला। दोन्ही ठिकाणी चालू होतं, तिसऱ्या ठिकाणी सेल्फ सर्व्हिसही चालू होती, तिथेही नंबर होते। तर आम्हाला आता फायनली आमचा टेबल भेटला आणि मस्त आराधनाचं चालू होतं खेळण्याचं। हे बघा किती छान वाटतंय ना, खूप छान वाटत होतं, खूप मस्त वाटलं। आणि मिसळची टेस्ट पण खूप छान आहे इथली।
चला तर ते गाणे लावून त्यावरती म्हणजे कॅमेरा आपला लावून त्यावरती ते फिरतं ते, आता त्याला काय म्हणतात मला माहीत नाही. हे बघा हे. चला तर मग तिथे सई काय एकटी उभं राहतच नव्हती, डुगू उभा राहिलेला होता. डुगूने खूप छान डान्स केला, तर ते काही शूटच घेतलं नाही. आणि आपल्या सईने मी उभं राहून मग थोडंसं आम्ही ॲक्शन केल्या आणि त्यानंतर मग खूप छान व्हिडिओ आला. त्याची रील पण येईल. मग इथे आम्ही थोडं फोटोशूट केलं आणि इतकी गर्दी होती ना, लहान मुलांना कुठे ठेवा बस बाबा. हे पण म्हणजे लहान मुलांना तिथे हे होतं खेळण्याचे होते, पण तिथे पण खूप नंबर होते आणि थोडेसे मुलं तर गरमीने पण थोडेसे त्रासूनच जातात. तर हे बघा दाजी मस्त इकडे झोका खेळत होते आणि आपले चिल्ले पाल्ले मस्तपैकी रिक्षामध्ये बसलेले होते. त्यांचं चाललं होतं फोटोशूट. हे बघा सई मस्त तिला घेऊन बसलेली आहे. नंतर सई ते झोका खेळत होती. मस्त झोका तिच्या पायानेच घेते. आणि त्यानंतर इकडे मग आम्ही पुढे पण आमच्या प्रवासाला तर आम्ही सुरुवात करू, पुढे पण जाऊ. कुठे जाऊ तर बघत राहा. तर हे बघा आता पूर्ण रिकामं झालेलं होतं, कारण आता त्यानंतर 4 नंतर ते नंबर घेण्याचं बंद करतात. तर त्यानंतर हे बघा खूप गर्दी कमी झाली, पण सगळं काही बंद झाले होतं. कारण जे पण खेळण्या वगैरे होत्या ना सगळ्या काही बंद झाल्या होत्या 4 वाजता. आम्ही तिथे 2:30 वाजता आलो असेल, त्यामुळे मग आम्ही काही जास्त थांबलो नाही. जे मिसळ वगैरे खाल्ली, थोडंसं मुलांना झोका वगैरे खेळवलं आणि त्यानंतर मग आता निघालो. तर चला त्यानंतर रस्त्याने मस्तपैकी अननस घेतला. अननस आपले लहान मुलं खात खात मस्त. हे बघा सई तिच्या पप्पांकडे होती पुढे. मस्तपैकी तिलाही छान वाटलं आज फिरायला. बाहेर मस्त फिरायला लहान मुलांना आवडतं. रस्त्याने जाताना गंगापूर रोडला हे मोठं असं आहे ना, म्हणजे छान असं होतं सेल म्हणजे होतं. तर तिथे आम्ही मागच्या वेळेस पण गेलेलो होतो. तर इथे कुंड्या वगैरे, चिनी मातीच्या कुंड्या, मातीचे भांडे, वेगवेगळ्या प्रकारचे तुळशी, हे बघा मोठ्या मोठ्या अशा कुंड्या होत्या. खूप छान होतं. मध्ये पण खूप वस्तू होत्या. तर इथून पण आम्ही काही म्हणजे नम्रताने काही वस्तू घेतल्या आणि मी पण घेतलं तिथून काही वस्तू. बुक वगैरे पण म्हणजे एका साईडला पूर्ण पुस्तकांचंच होतं, तर तिथे खूप प्रकारचे पुस्तक होते. हे बघा गंगापूर रोडला आहे आणि तुम्हाला नाव वगैरे पण पुढे दिसलं, म्हणजे ज्या ताई नाशिकमध्ये राहत असतील. मागे मी एकदा गेली होती तेव्हा बऱ्याच ताईंनी विचारलं होतं. तर एक्सपो आहे हा. तर भरपूर वस्तू होत्या, ज्वेलरी, आपले कपडे वगैरे सगळं काही, खाण्याच्या वस्तू वगैरे. तर काय काय आहे तिथे तुम्हाला पुढे दाखवतेच मी. तर इथेही खूप गर्दी होती. तर वस्तूंची थोडी प्राईस आहे, पण ते कमीही करतात. तर कमी करून मग आम्ही इथून ना एक घेतलं, म्हणजे काही वस्तू घेतल्या. तर चला तर व्हिडिओ संपूर्ण बघा.
चला तर आता आम्ही आलो होतो गोदा पार्कला. तर गंगा म्हणजे आपल्या गोदावरी नदीच्या किनारीच आहे तर गोदा पार्क. तर इथे पण बघा किती वेटिंग होती, खूप नम्र होते. पण एका ठिकाणी एक होते तर ते ना ऑनलाईन पेमेंट घेत होते आणि कॅशला मग काउंटरला जायचं होतं. तर मग आम्ही ऑनलाईन पेमेंट केलं. आम्हाला काही जास्त वेळ इथे थांबायला लागलं नाही. आणि बघा किती छान वाटतंय ना असं. म्हणजे ते 5:30चा टायमिंग आहे वाटतं ओपनिंगचं तिथे. म्हणजे ते गार्डन 5:30 नंतर ओपन होतं. मग तिथे आज 26 जानेवारीमुळे खूपच गर्दी होती. आणि हे बघा 5:30 ते 10:30 टायमिंग आहे. आणि 3 वर्षाच्या आतील मुलांचं तिकीट नाही आहे, सैन त्यांचं काही तिकीट नव्हतं. आणि त्यानंतर मग तिथे म्हणजे 30 रुपये तिकीट आहे पर एका माणसाचं 30 रुपये. आणि आम्ही तुम्हाला सगळ्यांना हाय करतोय. आणि हे बघा अशा पायऱ्यांना लाईट लावलेली होती, खूप छान वाटत होतं. आणि सई तर इथं खूप आनंदी झाली होती कारण तिला पाणी खेळायचं होतं. मुलांना पाणी वगैरे असं काही म्हटलं की खूप आवडतं मुलांना. हे प्लेस खूप आवडलं, मुलांनी खूप एन्जॉय केला इथे. तर हे बघा खूप छान वाटतं. हे बघा असं थोडंसं सायंकाळचे म्हणजे 6, 6:30, पावणे 7 वाजलेले असले. तर खूप छान असं क्लायमेट झालेलं होतं. आणि तिकडे पण हे बघा फाउंटन आहे, झाडांना अशी लाईटिंग केलेली आहे. म्हणजे असं डिझाईनमध्ये केलेली आहे त्यांनी लाईटिंग. इतकं छान वाटतं ना. म्हणजे तिथे खाण्याच्या वस्तूही आहे, म्हणजे स्टॉल वगैरे लागलेले खाण्याचे. आणि त्या साईडला लहान मुलांचं खेळणीही आहे. पण आम्ही काही तिकडे गेलो नाही कारण आमची मुलं खूपच त्रास द्यायला लागल्यानंतर मग आम्ही निघून आलो. आणि त्यानंतर हे बघा, तर त्यानंतर आम्ही ते खूप फोटो वगैरे काढलेले, खूप छान वाटत होतं. इथे पण बोलत होते तुमच्यासोबत, पण खूपच बाकीचा जास्त खूप आवाज होता कारण गर्दीमुळे काहीच कळत नव्हतं. गर्दी 26 जानेवारी म्हटलं की आणि 15 ऑगस्ट म्हटले की सगळ्यांना सुट्टी असते, सगळेजण घराबाहेर पडतात, त्यामुळे खूपच गर्दी. हे बघा असं किती छान वाटतं ना, लाईट वगैरे, त्यामध्ये खाली पाणी पडतंय, इतके छान वाटतं. फोटो एक नंबर येतात इथे, सगळे काही फोटो खूप छान आले. हे बघा फाउंटन, इथेही छान मुलांनी एन्जॉय केला, मस्त बघत होते, त्यांनाही बघायला खूप छान वाटलं. तर चला मग त्यानंतर मग आम्ही घरी आलो. तर त्यानंतर फोन स्विच ऑफ झालेला होता. तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर ज्या ताई नवीन असेल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय. अशा छान व्हिडिओसह आपण पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. मिस्टर इकडे बघा वेलकम गोदा पार्क हे तिकडे त्या साईडला लावलेले ते दाखवत होते. चला बाय.